जय हिंद फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रिकामजागा मृदा पाहायला मिळते. तर आपल्याला पाहायला मिळते रेगूर मृदा, ज्यालाच काळी मृदा असं पण म्हणतो आपण. ओके, तर रेगूर मृदा हे महाराष्ट्रात सर्वात जास्त असण्याचं कारण आहे डेक्कन. ओके, डेक्कनचं प्लॅट्यू, जिथे व्होल्कॅनिक इरप्शन झाल्या कारणाने बेसॉल्टिक रॉक बनलेला आहे. ठीक आहे. आता रेगूर मातीमध्ये कशाचं प्रमाण सर्वात जास्त असतं? तर मॅग्नेशियम, त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅशियम, लाईम. ओके, यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे. कमी प्रमाण कशाचं आहे? तर फॉस्फरस. ओके, फॉस्फरिक कंटेंटचं प्रमाण कमी आहे. आता फॉरेस्ट सॉइल म्हणजे वनमृदा, यालाच माउंटेन सॉइल असं पण म्हणतात. ओके, आता ही वनमृदा आहे ना, ह्या वनमृदेमध्ये जे नॅचरल व्हेजिटेशन आहे ते जास्त प्रमाणात आढळतं. आता लॅटरेटिक म्हणजे जांभी मृदा. ओके, जांभी मृदा ही रेड सॉइलच एक टाईप आहे. ओके, तर आता ह्या जांभी मृदेमध्ये काय पाहायला मिळतं? तर याच्यात आयर्न ऑक्साईड जास्त असल्या कारणाने याचा कलर रेड होतो. ओके, आणि आयर्नचं प्रमाण याच्यात सर्वात जास्त आहे. कमी प्रमाण कशाचं आहे याच्यामध्ये? तर लाईमचं प्रमाण कमी आहे. पुन्हा फॉस्फरसचं प्रमाण कमी आहे. कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे. पुन्हा नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे याच्यामध्ये. आता लॅटरेटिक सॉइल म्हणजे जांभी मृदा आपल्याला कोणत्या स्टेटमध्ये पाहायला मिळते? तर आंध्र प्रदेश, त्यानंतर तमिळनाडू, वेस्ट बेंगॉल आणि ओडिसा. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे की अल्युवियल सॉइलचे दोन प्रकार आहेत, भांगर आणि खागर. रिव्हर गाळाची मृदा ही आपल्याला नदी काठे सर्वात जास्त पाहायला मिळते. आता पुढचा प्रश्न. पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009च्या अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वात प्रदूषित शहर कोणते होतं? तर ते त्यावेळेस होतं चंद्रपूर. 2024 मध्ये कुप्ती नावाचं जागा आहे. ओके, कुप्ती. पुढचा, भारताच्या ग्रामीण आर्थिक विकासात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? सर्वात मोठा अडथळा विचारलाय ग्रामीण आर्थिक विकासामध्ये. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आता आर्थिक विकासामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम आहेत आपण नॉर्मली हे डिस्कस करूयात. मे बी नेक्स्ट टाइम जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, खेड्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, ते खूप कमी प्रमाणात आहे. ओके, त्यानंतर तिथल्या लोकांचं एज्युकेशन नसते, त्यांना प्रॉपर हेल्थ केअर नाहीये, त्यांच्यासाठी दवाखाने व्यवस्थित नाही आहेत. ओके, पुन्हा जे बँक वगैरे असतात ना, तर बँकचा ऍक्सेस नाहीये त्यांच्याकडे. ओके, म्हणजे पुन्हा डिजिटल कनेक्शनचा अभाव आहे त्यांच्याकडे, म्हणजे इंटरनेटची सुविधा नाहीये. एज्युकेशन नसल्यामुळे डिजिटल लिटरसी पण नाहीये त्यांच्याकडे. आणि जेंडर इनइक्वॅलिटी आहे तिथे. ओके, जेंडर इनइक्वॅलिटी खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते तिथे. आता पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तातून निश्चित केली गेली आहे? तर ती गेली, आता बघा इथे दोन ऑप्शन क्लोज मध्ये 82.82 डिग्री 30 पश्चिम आहे आणि 82 पूर्व आहे, म्हणजे ह्या दोन पैकीच एक आन्सर असतं. ओके, यांनी पण इकडे पण हे दिले ना, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 82.30 पूर्व. ठीक आहे. तर ह्या रेखावृत्तातून हे हे रेखावृत्त मिर्झापूर या उत्तर प्रदेश मधल्या जिल्ह्यातून जातं. ओके, म्हणजे आपला हा भारताचा नकाशा आहे ना, हे इथं सॉरी इथं 82-31. ओके, 30. तर ह्या इथून पास होतं ते मिर्झापूर, यूपी. ठीक आहे. आणि भारताचा स्टँडर्ड टाइम हा 5 घंटे 30 मिनिट पुढे आहे ग्रीनविच मीन टाइमच्या. ग्रीनविच मीन टाइम जिथे
प्राईम मेरिडियम. ओके, 0 पासून ते मोजल्या जाते समजण्यासाठी. आणि ह्याचं लोकेशन आहे लंडन मध्ये. ओके. पुढचा प्रश्न, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजे, आणि आता बघा, याच्या आधी हा प्रश्न आपल्याला जमशेदपूर हे शहर कोणत्या नदीकाठी होते हे विचारलं होतं. तर आता कंपनीचं नाव टाकून त्यांनी हे विचारलंय. तर रेखा. ठीक आहे. नर्मदा ही वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहे, अरेबियन सी ला जाऊन मिळते. नर्मदा रिव्हरचा उगम होतो अमरकंटक. ठीक आहे. नर्मदावरती कोणकोणते फेमस शहर आहेत? जबलपूर. ओके. पुन्हा भरूच आणि माहेश्वर. ओके, माहेश्वर. ब्राह्मणीवरती कोणकोणते आहेत? ब्राह्मणीवरती ओडिसा मधलं राऊरकेल. ओके, राऊरकेल. आता गंगा रिव्हर वरती काय काय आहे? गंगाचा उगम गंगोत्री मधनं होतो ते आपल्याला माहित आहे. गंगा रिव्हर ही उत्तराखंड मधून वाहते, यूपी मधनं वाहते, बिहार, वेस्ट बेंगॉल, झारखंड. ठीक आहे. आता शहर कोणकोणते आहेत गंगा नदीवरती? तर हरिद्वार, ऋषिकेश, पुन्हा कानपूर, त्यानंतर अलाहाबाद, मिर्झापूर, जे आपण आताच बघितलं प्राईम मेरिडियम पास होतं. मिर्झापूरच्या नंतर कोणतं आहे? पटना. ओके. पुन्हा भागलपूर. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहेत? तर हा आहे, अच्छा ठीक आहे, 5 सेकंद तुम्ही विचार करा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, वाढीव दूध उत्पादन व संकल्पना. 1970 मध्ये हा प्रोग्राम लॉन्च झालेला होता. तर हा लॉन्च कोणी केला होता? वर्गीस कुरियनने, जे फाउंडर आहेत अमूल दूधचे. आता वर्गीस कुरियन यांनाच फादर ऑफ व्हाईट रिव्होल्युशन असं पण म्हणतात, आणि त्यांनाच मिल्कमॅन ऑफ इंडिया असं पण म्हणतात. ठीक आहे. नॅशनल मिल्क डे हे 26 नोव्हेंबरला सेलिब्रेट केलं जातं. ठीक आहे, 26 नोव्हेंबरला. पुढचा प्रश्न पाहूयात. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद मध्ये आहे. ठीक आहे. 1966 मध्ये बांधलेलं आहे. टोटल 17 रेल्वे मुख्यालय आहेत, म्हणजे 17 झोन आहेत आणि 68 सब डिव्हिजन आहेत. ओके, डिव्हिजन 68 आहेत. आता मुंबईच्या तिथे कोणतं आहेत? सेंट्रल. ठीक आहे. आणि मुंबई सीएसटी इथे आहे वेस्टर्न रेल्वे. ओके, वेस्टर्न रेल्वे मुंबई सीएसटी. आणि सेंट्रलला मुंबई. ठीक आहे. सेंट्रल रेल्वेचं हेडक्वार्टर मुंबई आहे, आणि वेस्टर्न रेल्वेचं हेडक्वार्टर आहे मुंबई सीएसटी. ओके, याच्यात कन्फ्युज नका हो. अजून आता काही थोडे लक्षात ठेवा. चेन्नईच्या तिथे साऊथ रेल्वे आहे. हुबलीच्या तिथे साऊथ वेस्ट रेल्वे. पुन्हा विशाखापट्टणमच्या तिथे आहे साऊथ कोस्टल रेल्वे. ठीक आहे. अजून जबलपूर मध्ये वेस्ट. ठीक आहे, वेस्ट सेंट्रल. एवढं नका लक्षात ठेवा, वाटलं तर हे हे ठेवा लक्षात, कारण की महाराष्ट्राच्या याच्यामध्ये हे महत्वाचे. ओके, टोटल किती येतं? सेंट्रल आणि वेस्टर्न. ओके, वेस्टर्न वेस्टर्न रेल्वे झोन. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार रिकाम जागा आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कमी आहे. ओके, सोपा प्रश्न. पुढचा प्रश्न, रेगूर मृदा आपण आताच डिस्कस केलं, दख्खनच्या पठाराचा दख्खनचा पठारी प्रदेश. ओके.
नेक्स्ट प्रश्न. महाराष्ट्र महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कुठे आढळतात? तर उत्तर काय आहे मित्रांनो? पश्चिम भागात. ठीक आहे. पश्चिम भागामध्ये काय काय आपल्याला? कोकण किनारपट्टी. महाराष्ट्र महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झालेली आहे? तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ऑप्शन नंबर 4 मूलक उद्रेक याच्यामुळे झालेली आहे. ओके. आता महाराष्ट्र पठार काय आहे तिथे? बेसॉल्ट रॉक, त्याच्यामध्येच एक्सट्रेसिव्ह इग्नियस रॉक पण आहेत. ठीक आहे. कधी विचारलं तर महाराष्ट्र पठारामध्ये किंवा दक्कन प्लॅट्यू मध्ये कोणते रॉक आहेत? तर बेसॉल्ट आणि एक्सट्रुसिव्ह इग्नियस रॉक आहेत. ओके. इग्नियस रॉकचे दोन प्रकार असतात, एक्सट्रेसिव्ह आणि इंट्रेक्सिव्ह. ओके. तर हे कसं, एक्सट्रेसिव्ह म्हणजे हे व्होल्कॅनोच्या बाहेर आलेलं आहे आणि मध्ये जे असतं त्याला इंट्रेक्सिव्ह असं म्हणतात. ओके. एक्सट्रेसिव्ह. अच्छा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 चंद्रपूर. ठीक आहे. आता जर आपल्याला त्यांनी ओके ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. पुढे सांगेल तो. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 पश्चिम घाट. ओके. सोपा प्रश्न आहे. भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते? तर तामिळनाडू. ऑप्शन नंबर 4. महाराष्ट्रातील लागवडी खालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे? तर आपल्याला 2024 पाहायचंय ऍक्च्युली. हे त्यावेळेस प्रश्न कॅन्सल झालेला आहे. तर 2024 मध्ये जर बघितलं तर 42.53%. ठीक आहे. पशु प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्याकरिता संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला आहे? तर तो केव्हा केला आहे? 1972 मध्ये. ऑप्शन नंबर 3. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला काय म्हणतात मित्रांनो? पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. ओके. रेन शॅडो एरिया म्हणतात. कोणती? अच्छा ठीक आहे. एक पुढे सांगतो. ठीक आहे. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? म्हणजे वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर कोणती आहे? कारण कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही आहे? ठीक आहे. तर बघा, वेस्टर्न फ्लोईंग नद्या आहेत तापी, पुन्हा तापी, नर्मदा, नर्मदा नंतर माही, साबरमती, साबरमतीच्या नंतर आहे साबरमतीच्या नंतर अजून कोणती? पेरियार. पेरियार कुठली रिव्हर आहे मित्रांनो? पेरियार. नंतर अजून आहे शरावती. हे ह्या वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहेत. तर ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आणि कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ह्या उल्हास, वैतरणा, कुंडलिना ह्या तिन्ही पण पश्चिम वाहिनी नाही आहेत. तर ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता ना एक लक्षात ठेवा, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन साठी ना कोणकोणते ऍक्ट आतापर्यंत गव्हर्नमेंटने केलेले आहेत? तर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, त्यानंतर आहे एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट, तो आहे 1981 मध्ये. पुन्हा वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ऍक्ट 1974 चा. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी
ऍक्ट 1900 सॉरी 2002 आहे. ओके. आणि हे महत्वाचं आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ऍक्ट 2010. ओके, महत्वाचा आहे हा. पुन्हा फॉरेस्ट वन कन्झर्वेशन ऍक्ट 1980 चा. ठीक आहे. हे काही महत्वाचे आहेत लक्षात घ्या. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थ व्यवसायाला लागू पडते? तर ऑप्शन नंबर काय याचं, संशोधन व विकास यावर अवलंब. जे प्रायमरी सेक्टर असतं त्याच्यामध्ये शेती, पुन्हा शेतीच्या लगभग म्हणजे जे लागलेले शेती म्हणजे शेतीच्या नंतर ॲनिमल हजबंडरी, पुन्हा रेअरिंग, ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी प्रायमरी सेक्टर मध्ये येतात. सेकंडरी सेक्टर मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. ओके. आणि टर्शरी सेक्टर म्हणजे तृतीय व्यवसाय, याच्यामध्ये काय येतं तर सर्व्हिस सेक्टर जे येतात त्याला टर्शरी ऍक्टिव्हिटीज असं म्हणतात. ओके. ठीक आहे. पुढचं, महाराष्ट्राच्या कापूस उत्पादनापैकी कोणते विभाग अग्रेसर आहे? तर काय उत्तर आहे मित्रांनो याचं, विदर्भ व मराठवाडा. ऑप्शन नंबर 2. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर औद्योगिक विद्युत ऊर्जा बनवण्यासाठी. आता एक लक्षात ठेवा, परळी थर्मल पॉवर स्टेशन हे एक उदाहरण आहे औष्णिक विद्युत ऊर्जाचं. औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही आहे? तर वरीलपैकी कोणतीही नाही. ओके, नाही विचारले. औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था आहे म्हणजे सीकॉम आणि MSCFC हे दोन्ही पण आहेत. आणि अजून एक लक्षात ठेवा, ISID म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. ओके, इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. 1941 ते 1961 अशी 20 वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यपूर्वी ठरविण्यात आली, तर त्या योजनेचं नाव काय होतं? तर उत्तर आहे नागपूर योजना. ओके, ऑप्शन नंबर 2. सन 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्र साक्षरतेची टक्केवारी काय आहे? महाराष्ट्राच्या साक्षरतेची टक्केवारी विचारलेली आहे. उत्तर आहे 82.91%. ठीक आहे. आता ओव्हरऑल इंडियाची साक्षरता बघूया तर 74%. सर्वात जास्त साक्षरता केरळची. ठीक आहे. आता पुरुषांची साक्षरता किती होती ओव्हरऑल इंडियाचे बोलतोय मी, तर ती आहे 82.14%. ओके, 82% लक्षात ठेवा. फिमेलची आहे 65%. ठीक आहे. आणि सर्वात कमी लिटरसी रेट कोणाचा आहे? बिहारचा 63%. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, महाराष्ट्राची घनता किती आहे? ओके, लोकसंख्या घनता, पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे? तर ती आहे 365. ओके. आणि लिंग गुणोत्तर किती आहे? 929. ठीक आहे, 929. आता सर्वात जास्त सेक्स रेशो कुठला जास्त आहे? लिंगोत्तर रेशो कुठला जास्त आहे? तर तो आहे केरळचा सर्वात जास्त, आणि सर्वात कमी आहे सेक्स रेशो हा हरियाणाचा. ओके, हरियाणाचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, बीड मध्ये. ठीक आहे. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते? तर ग्रामसेवक जबाबदार असतात.
ओके, पोलीस पाटलाची नियुक्ती कलेक्टर करतात. ठीक आहे. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोण म्हटले? तर असं म्हटलं होतं महात्मा गांधी यांनी. विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? ओके, विधिनियम. तर उत्तर आहे मित्रांनो याचं ऑप्शन नंबर 3 विधेयक. ओके. परराष्ट्र धोरण या विषयी कोणत्या यादीत सूचित समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण. ओके, लास्टच्या व्हिडिओत आपण डिस्कस केलेला आहे हे प्रश्न. तर केंद्रीय लिस्ट मध्ये येतं. ठीक आहे. स्टेट मध्ये बघा जे यात्रा वगैरे भरतात. ओके. पुन्हा जे काय म्हणतात त्याला, ते बीटिंग वगैरे करतात ना, ते ऑनलाईन बीटिंग पैसे वगैरे लावतात, ते पण स्टेट लिस्ट मध्ये येतं. ठीक आहे. ह्या जे लिस्ट आहेत ना, हे 7th शेड्यूल मध्ये आहेत. आर्टिकल 245 ते 255 मध्ये आपल्याला याबद्दल पाहायला मिळतं. जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती? तर ती आहे स्थायी समिती. ओके. राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करू शकतो? तर मित्रांनो ते ऍक्च्युली अँग्लो इंडिया होतं, पण आपल्याला माहित आहे 2001 याच्यामध्ये काय झालं. 2020 जानेवारी मध्ये काय केलंय, हे अँग्लो इंडियन जे होते लोकसभेमध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, हे लेजिस्लेटिव्ह हा स्टेट लेजिस्लेटिव्ह मध्ये, तर ते जे होते ना, ते त्यांचं रिझर्वेशन खारिज करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर ते 126 व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल. ओके, 126 व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आणि 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2019. हे लक्षात ठेवा, कधी कधी बिल पण विचारलं जातं. 2019 ला आणि इफेक्ट मध्ये आलं 2020 ला. ठीक आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर हे आहे नागपूरमध्ये आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये आहे. ओके. आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये. ओके. जर आता हे आपलं मुंबई हायकोर्ट आहे ना, तर त्यालाच तर हे महाराष्ट्र, गोवा आणि दादरा अँड नगर हवेली, दमन आणि दीव ह्या 3 मध्ये मिळून हे आहे. ओके. भारतातील ग्रामीण आता मला एक सांगा, टोटल सुप्रीम कोर्टामध्ये किती जज आहेत? तर 33 जज आणि +1 हे चीफ जज, तर 34 आहेत. ओके, हे लक्षात ठेवा, विचारलं जातात. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर ग्रामपंचायत असं म्हणतात. ठीक आहे. आता हे पंचायत राज, पंचायत समिती, जिल्हा परिषद, एक प्रश्न आहे तिथं पाहूयात. घटक राज्यांच्या कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख असतो गव्हर्नर. गव्हर्नरचा 5 वर्ष टेन्युअर असतो, पण तो प्लेजर ऑफ प्रेसिडेंट. प्रेसिडेंट त्यांना केव्हा पण काढून देऊ शकतात. ओके. आणि 1956 मध्ये 7वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट नुसार काय करण्यात आलं होतं? एकच गव्हर्नर 2 पेक्षा जास्त स्टेटचा गव्हर्नर बनू शकत होता. ठीक आहे. उच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायालयाची, आता लक्षात ठेवा, हे ना आतापर्यंत 4 वेळेस रिपीट झालेला आहे. सुप्रीम कोर्टाचा चीफ जो असतो त्याची अपॉइंटमेंट कोण करतो? प्रेसिडेंट करतो. बाकीचे जे जजेस असतात, ठीक आहे, तर त्या जजेसची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट, चीफ जस्टिस, चीफ सुप्रीम कोर्टाचा जज आहे त्याच्या ऍडवाइस न करतो. नंतर हायकोर्ट, हायकोर्टाचा जो चीफ आहे त्याची पण अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतो. आणि बाकीचे जे जजेस आहेत त्यांची अपॉइंटमेंट ह्या चीफच्या ऍडवाइसनं करतो. ठीक आहे. व पुन्हा त्या कन्सर्न स्टेटचा गव्हर्नर पण, त्याचं पण ओपिनियन मॅटर करतं. हायकोर्ट 226 लक्षात यायला पाहिजे आपल्याला काय रेट्स. ठीक आहे. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
तर जिल्हा परिषद करते. ठीक आहे. भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर कोण असतं? हे असतो का? ऑप्शन नंबर 3 पंतप्रधान. ठीक आहे. महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदार राखीव आहेत? तर उत्तर आहे 3, 54. तर लोकसभेमध्ये किती आहेत महाराष्ट्रात याच्यात? महाराष्ट्राचे शेड्यूल कास्टचे 5 आणि शेड्यूल ट्राईबचे आहेत 4. ठीक आहे. मे बी विचारले जाऊ शकते. भारताचा प्रथम नागरिक कोणाला म्हणतात? राष्ट्रपतीला म्हणतात. ओके. खेड्याचा प्रथम नागरिक सरपंचाला म्हणतात. राज्यपाल स्टेटचा. ठीक आहे. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती महिन्यापेक्षा कमी असावे? तर 6 महिन्यापेक्षा कमी असावे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. जेव्हा रिकामजागा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्री परिषद बरखास्त होते. लोकसभेत अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर काय होतं? मंत्रिमंडळ बरखास्त होतं. बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेल्या पंचायत राज व्यवस्था रिकामजागा स्तरीय आहे. बलवंत राय मेहता. ठीक आहे. हिंट पण दिलेली आहे. उत्तर आहे 3. ओके. आपण कसं लक्षात ठेवलं तर बलवंत राय मेहता यांच्या नावात 3 आहेत म्हणून 3 असं. ओके. तरी काही लक्षात ठेवायची. 1957 ला ही कमिटी गठीत झालेली होती आणि यांनी काय सांगितलं होतं? ग्रामपंचायत कुठे असेल? विलेज लेवलवरती ग्रामपंचायत. पुन्हा पंचायत समिती असणार आहे ब्लॉक लेवलवरती म्हणजे तालुका स्तरावरती आणि जिल्हा परिषद आहे डिस्ट्रिक्ट लेवलवरती. आता बघा जिल्हा परिषदचे जे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट अध्यक्ष उपाध्यक्ष असतात ते इलेक्टेड असतात. ओके. पण जे सीईओ असतो ना झेडपीचा तो असतो कलेक्टर. ठीक आहे. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ठीक आहे. महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना कधी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये? तर घाईघाईत ऑप्शन नंबर 1 ला नका हे करू. 1 ला दुसरं झालेलं आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हे आन्सर आहे. ठीक आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र त्यानंतर गुजरात हे 2 नवीन राज्य बनलेले होते. कशाने बनले होते? बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960 नुसार. राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणती नेमणूक करतो? तर आयुक्ताची नेमणूक करतात. आता एक लक्षात ठेवा राज्यपाल कोणाकोणाची नेमणूक करतो? सीएम ची नेमणूक करतो. सीएम ची ऍडवाइस न सीओएम ची नेमणूक करतो. त्यानंतर अजून कोणाची नेमणूक करतो? ऍडव्होकेट जनरलची नेमणूक करतो. जे आता बघा आपल्या एमपीएससीचा बोर्डाचा जो चेअरमॅन आहे त्याची नेमणूक करतो. जे मेंबर आहेत त्यांची नेमणूक करतो. म्हणजे पीएससीचे जे मेंबर आहेत त्याची नेमणूक करतो. ठीक आहे. पुन्हा अजून स्टेट इलेक्शन कमिशनची नेमणूक करतो. स्टेट इलेक्शन कमिशन कोणाचं इलेक्शन घेतात? तर ते घेतात म्युन्सिपाल्टीचे. ओके. म्हणजे ते नगरपालिका नगर परिषद वगैरे ते असतात त्यांचं. आपला कोणता कॉन्स्टिट्यूशन आहे? 74वा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 वाला. पुन्हा पंचायत आपल्या कशाचे? पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीचे पण इलेक्शन तेच घेतात. 73व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट पार्ट 9 आणि म्युन्सिपाल्टी ते पार्ट 9 सब क्लॉज ए मध्ये. ठीक आहे. पंचायतीमध्ये 29 सब्जेक्ट आहेत. याच्यामध्ये 18 सब्जेक्ट आहेत. ओके. म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये किंवा ते नगरपालिका नगर परिषद ते आहेत ना ते वाला. माझा प्रोनाऊन्स चुकत होतं. हा प्रश्न आपल्याला काही रिलेव्हंट नाहीये पण त्यावेळेसचा आन्सर काही फायद्याचा नाही. ऑप्शन 3 आहे. काही आपल्याला रिलेव्हंट नाहीये. ओके. फक्त हे का गो थ्रू करायचे की आपल्याला आता बघा तुम्ही ज्यावेळेस करंट अफेअर्सचा अभ्यास करताना लक्षात यायला पाहिजे का अरे हा ब्रँड अँबॅसिडर पण अँबॅसिडर जे आपण आहेत ना त्यांची पण
आपल्याला नावं लक्षात ठेवायला पाहिजे करंट मधले. ठीक आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात मानव विकास निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचा, तर 2024च्या याच्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे मित्रांनो? सॉरी, ऍक्च्युली 2022चा जो डेटा होता ना तो आलाय, अजून 24चा डेटा आलेला नाही वाटतं. मी बरंच सर्च केलंय. तर 2022 मध्ये 14वा रँक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. ऍक्च्युली हा, भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम 2010 लागू केला होता? तर मध्य प्रदेशमध्ये लागू केला होता. पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी चालू करण्यात आलेली होती? 2000 ते 2001 मध्ये. अण्णा टीम मधील कोण पूर्वी शासकीय सेवेत होते? अण्णा हजारे, किरण बेदी, केजरीवाल. ओके. अण्णा हजारे व केजरीवाल किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन 4 आहे. ठीक आहे. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो? हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण की याच्यात उत्तरच नाही दिलेलं. आंतरराष्ट्रीय खेळ दिवस हा 6 एप्रिल 2013 पासून चालू झालेला आहे. म्हणजे हर वर्षी 6 एप्रिल हा आपण आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून सेलिब्रेट करतो की. ओके. आणि हे कोणी सुरुवात केलं आहे? युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने केलेलं आहे. सध्या युएनओ चे अध्यक्ष कोण होते? तर हे पण प्रश्न कॅन्सल केलेला आहे. सर 2024 मधले युएन प्रेसिडेंट आहेत फिलेंगमॉन यांग. ठीक आहे. फिलेंगमॉन यांग असं नाव आहे. सध्या अच्छा, लिबिया मधील अध्यक्ष विरुद्ध लढा कोण दिला आहे? तर हा आपल्यासाठी रिलेव्हंट नाही ना, तो कॅन्सल पण झाला होता प्रश्न. ठीक आहे. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्रात टोटल 36 तालुके आहेत, सॉरी जिल्हे आहेत, सॉरी. ओके. 6 डिव्हिजन मध्ये केलेले आहेत आणि हे 34 जिल्हा परिषद आहेत, 2 नाही येत. ठीक आहे. तर उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके. आणि कोणत्या 2 जागेवर जिल्हा परिषद नाही? मुंबई आणि मुंबई उपनगर. ठीक आहे. कारण की तिथल्या एरियामध्ये अर्बन पॉप्युलेशनच आहे, रुरल पॉप्युलेशन नाहीये. भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात कमी आहे? सर्वात जास्त राजस्थान आहे, सर्वात कमी आहे गोवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारताच्या सैन्याचे विद्यमान प्रमुख कोण आहेत? आता मला 2024 चे कोण आहेत ते सांगा मित्रांनो. ठीक आहे. कोण आहेत? मनोज पांडे. ओके. बरोबर आहे, मनोज पांडे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? WTO च. 1995 ला ही फॉर्म झाली होती आणि हिने गॅटला रिप्लेस केलेला आहे. ठीक आहे. आणि उत्तर आहे जिनेवा. भारतात कोणत्या घटक राज्याची स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे? हा काय रिलेव्हंट नाही, हे जम्मू काश्मीर होता, पण तो 31 ऑक्टोबर 2019 पासून आर्टिकल हटवण्यात आला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ऑक्टोबर 2010 मध्ये भारत आणि दक्षिण कोरिया याने, एवढा रिलेव्हंट नाही आपल्याला. दक्षिण कोरियामध्ये सध्या काय ड्रामा चालू आहे माहिती आहे मित्रांनो? मिलिटरी कू चालू झाला, म्हणजे तख्तापलटचा ट्राय करण्यात आला होता त्यांच्या, काय नाव आहे, एक फॅक्ट सांगतोय जस्ट फॉर नॉलेज. दक्षिण कोरियाची जर तुम्ही हिस्ट्री बघितली ना, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त खूप खूप जास्त वेळेस तख्तापलट झालेला आहे. ओके. पॉलिटिकल टर्मॉइल्स खूप वेळ झालेला आहे, तरी पण त्यांचा डेमोक्रेसी इंडेक्स मध्ये ना भारतापेक्षा जास्त मोठा रँक येतो. आता म्हणजे तुम्ही बघा, विचार करा की खरंच हा जो डेमोक्रेटिक रँक देतात, डेमोक्रेसी कोणती कशी आहे. इंडियाची डेमोक्रेसी फ्लुइड डेमोक्रेसी म्हणतात ते. ओके. विचार करा तुम्ही की हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन लिटरली खरे रिपोर्ट देतात का नाही. ओके. का उगाच काहीतरी प्रोपोगंडा मशिनरीज असतात त्यांच्या. ओके. मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केलेला जातो? तर उत्तर आहे 10 डिसेंबरला. ठीक आहे. ऑप्शन पण बरेच क्लोज मध्ये येतात.
भ्रूण हत्या संबंधी कोणत्या महिला खासदाराने चळवळ सुरू केली होती? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट प्रश्न, विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते ओके. तर ऑप्शन नंबर 1 60 ते 500. युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे? तो उत्तर आहे इग्नू. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे? नाशिक हेडक्वार्टर. पुढचा प्रश्न, 2008 चा केसरी कुस्ती, आता आपल्याला लक्षात ठेवायचं, सॉरी 2023 चा कोणी जिंकलेला आहे? ऍक्च्युली 2024 चा अजून तर आला नाही, मी जेवढं रीड केलं. 2023 चे आहे तर सोलापूरचे. आता तर उत्तर आहे सिकंदर शेख. ठीक आहे. विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? विधान सभाच्या 1/3 मेंबर असतात विधान परिषदेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत 78 आहेत. ठीक आहे. तर 1 आणि 2 हे सॉरी दोन्ही पण असतात त्याच्यामध्ये. सॉरी. समुद्रावरील पहिला पूल बांद्रे वरळी सी लिंक किती किलोमीटर आहे? ऍक्च्युली ना, आता करंट अफेअर मध्ये आपल्याला दुसरा प्रश्न आहे, तो आपण पुढे एकदा कव्हर करणार आहोत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. 2010-11च्या, आता हे प्रश्न त्यावेळेस कॅन्सल केलेला आहे. लोकसभेच्या सभापती कोण आहेत? त्यावेळेस करंट अफेअर आहे, पण लक्षात ठेवा उत्तर आहे मीरा कुमार. ओके, मीरा. एक मिनिट. एक लक्षात ठेवा, पहिल्या विमेन स्पीकर कोण होत्या लोकसभेमधल्या? विमेन 15व्या लोकसभेमध्ये होत्या त्या, तर मीरा कुमारी. ओके. आणि दुसऱ्या होत्या 16व्या लोकसभेमधल्या सुमित्रा महाजन. ठीक आहे. आणि करंट मध्ये ओम बिर्ला. अण्णा हजारेंशी कशाचा आग्रह धरला होता? आता बघा उत्तर याचं क्लोज आहे. बघा इथं लोकपाल आणि जन लोकपाल, म्हणजे ह्या दोन पैकी एकच असणार आहे. आता विचार करा. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके. जय हिंद.